नमस्कार. आज आपण एका नवीन भयकथेला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे उतारा आणि याचे लेखक आहेत संजय कांबळे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आई ग, पायात काहीतरी घुसलंय, पण काय घुसलंय हे माहीत नाही. वाईट कळ उठलीये, पण थांबून चालणार नाही. नाही नाही, मी अनवाणी नाही. पायात चपला घातल्यात, पण झिजून झिजून टाचेखाली चंद्रकोर तयार झालीये. त्यातूनच एखादा दगड टोचलाय, पण ओरडूनही चालणार नाही आणि बोलूनही चालणार नाही. जे काय बोलायचंय ते मनातल्या मनातच. तसा रस्ता खूपच सुनसान आहे. रस्ता कसला? शेतातील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर बैलगाड्यांनी ये जा करून तयार झालेला कच्चा रस्ता. चिखलात रुतलेल्या चाकांनी दबलेली जमीन आणि मध्ये उगवलेले खुरटे गवत. एरवी दिवसा इकडे नदीला कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला आणि शेतात काम करणाऱ्या काही लोकांव्यतिरिक्त कोणी फिरकत नाही. तर एवढ्या रात्री कशाला येईल कोण? तशी रात्र पण बरीच झाली आहे. म्हणजे घरातून बाहेर पडलो तेव्हा 11 वाजून गेले होते. त्यातच हे पावसाचे दिवस. हातामध्ये पिशवीचे बंद घट्ट पकडलेत आणि त्याच हातात मोबाईलचा टॉर्च लावलाय. त्याच्या पांढऱ्या बल्बच्या प्रकाशात वाट गवसते. मागापासून मुख्य रस्त्यावर होतो तेव्हा काही वाटलं नाही, पण आता मात्र थोडी थोडी भीती वाटते. कारण हा 5-7 फुटांचा कच्चा रस्ता, आजूबाजूला कमरेपर्यंत वाढलेले गवत आणि दुतर्फा दाट झाडी. त्यातच बर्रकन चिखलात पाय जाताच हळूच पाय बाहेर काढून जमिनीवर आपटतोय. मंद वारा सुटलाय. त्यातच वाऱ्याची एखादी मोठी झुळूक आली. किती उंच उंच झाडाच्या काळ्याकुट्ट आकृत्या एका संथ लयीत डोलायला सुरुवात करतात. कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब आणि क्षणाक्षणाला वाढत जाणारी काळजाची धडधड मला पुढे जाण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करतायत. त्यात भरीत भर म्हणून ही भयान काळी रात्र. म्हणजे ती रोजच असते, पण आज तिची भीषणता मला स्पेशली जाणवते. खरं तर मला एका ठिकाणी पोहोचायचं आहे. म्हणजे सोबत हे जे साहित्य आहे ते एका ठिकाणी द्यायचं आहे. द्यायचं नाही तर ठेवायचं आहे. गावाबाहेरून जी नदी वाहते तिच्या काठाजवळ एक भलं मोठं पिंपळाचं झाड आहे. तशी नदीकाठी झाडाझुडपांची बरीच गर्दी आहे, पण त्या पिंपळाच्या झाडाखाली किंचित रिकामी जागा आहे. तिथंच हे साहित्य ठेवायचं आहे अशी सक्त ताकीद दिली आहे मला. तिथंच कोणीतरी माझी येण्याची वाट पाहत बसले. आता साहित्य म्हणजे काय तर बघा, उजव्या हातात बांबूच्या लहान सहान काड्यांनी विणलेली ही छोटीशी टोपली आहे. त्यात पांढरा भात आणि त्यावर विस्कटून टाकलेला गुलाल. डाव्या हातात एक पिशवी ज्यात एक देशी दारूची बाटली आणि मस्त मसाला वगैरे घालून तयार केलेलं मटण, जे पळसाच्या पानांमध्ये गुंडाळी करून ठेवले. त्याचा खमंग वास न राहून तोंडात लाळ आणतोय. आणखी 1-2 पुरचुंड्या आहेत ज्यात काळी हळद आणि काही काळे दाणे, जे तिथं पोचल्यावर त्या जागी ठेवायचे आहेत. पण 1 मिनिट, असं वाटतंय की कोणीतरी माझ्या मागून येतंय. कदाचित माझा पाठलाग होतोय, पण मला सक्त ताकीद आहे की मागे पाहायचं नाही. मला जाणवतंय की माझ्या मागून कोणीतरी येतंय. मी या वाटेवर एकटा नाहीये. पण एवढ्या रात्री कोण येत असेल? म्हणजे मी हे साहित्य ठेवतोय की नाही हे पाहायला कोणीतरी आलंय का? की ज्याच्यासाठी हे साहित्य आहे तोच मागून येतोय हे पाहायला, की मी चुकून त्यातलं काही उष्ट तर करत नाही ना याची खात्री करायला. असो, मला काय, माझं काम संपवून लवकर परत घरी जायचं आहे. आता मी हे का आणि कशासाठी घेऊन चाललोय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? सांगतो. त्याचं झालं असं की मागच्या 1-2 आठवड्यात, म्हणजे गणेश चतुर्थीच्या आधी, शेजारची छोटी मुलं आपापल्या आईसोबत नदीला आली होती. आता सर्व महिला कपडे धुण्यात मग्न होत्या, तर मुलं लपंडाव खेळत होती. त्यातच मगदुमांची छोटी प्रांजल तीही होती. बराच वेळ कुठं दिसली नाही. सर्वांना वाटलं घरी गेली असेल. मग साऱ्या बायका कामं आवरून घरी आल्या, पण पोरगी कुठंच दिसेना. मग काय, इकडं तिकडं शोधाशोध सुरू झाली, पण काहीच सुगावा लागेना.
त्यात चौगल्यांचा छोटा निक्कू म्हणजे निखिल तोही होता. तो म्हणाला, नदीजवळ खेळताना लपून बसली होती प्रांजल. ती परत दिसलीच नाही. मग काय, सायंकाळी 6ला सर्वजण नदीकाठी गेले आणि ती बेशुद्ध सापडली त्याच पिंपळाखाली. तिला घरी आणली, तिला शुद्धीवर आणलं. मीही तिथंच बाजूला उभा होतो. तिने खाडकन डोळे उघडले तर ते रक्तासारखे लाल बुंद तिचे डोळे झटकन उठून बसली आणि आपली नजर तिथं जमलेल्या प्रत्येकावर रोखून धरली. चेहऱ्यावर विस्कटलेले केस आणि रक्ताळलेले डोळे. ती 7-8 वर्षांची निरागस मुलगी, पण काळजाचा थरकाप उडवणारी रखरखती नजर, घरघरणारा श्वास आणि बिछाण्याला घट्ट पकडून प्रत्येकाला भुकेल्या वाघिणीसारखी पाहत होती. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. तिला असं पाहून सर्वांनी ओळखलं की हे काहीतरी वेगळंच आहे. आम्ही तिथून बाहेर पडलो आणि 4 दिवस सायंकाळची कट्ट्यावर ही चर्चा मात्र रंगली. 8 दिवस असेच गेले. त्या रात्री मंडळाचे सर्व कार्यकर्ते गणपतीचे स्टेज घालत होते. 11 वाजले असतील. मगदुमांचे घर स्टेजपासून हाकेच्या अंतरावर. अचानक एका बाईच्या किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेलो. आवाजाच्या दिशेने पाहिलं तर मगदुमांच्या घरातले लाईट पटापट लागले आणि पुन्हा तशीच किंकाळी कानावर पडली. आम्ही धावत गेलो. त्या आजोबांनी दरवाजा उघडला, पण तेही थरथर कापत होते. त्यांनी आतल्या रूमच्या दिशेने बोट केलं. तसे आम्ही दोघे आत शिरलो. प्रांजलची आई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली होती, तर तिचे बाबा सुन्न होऊन एकटक डाव्या बाजूला पाहत होते. आम्ही काही बोलणार तोच माझीही नजर तिकडे गेली. ती प्रांजल होती. अंगावर पांढरा फ्रॉक होता, तर केस मोकळे होते, चेहऱ्यावरती पसरलेले. टेबलवर बसली होती, पाय खाली मोकळे सोडून पुढे मागे झोके येत होती आणि तिची क्रूर भेदक नजर आमच्यापैकी प्रत्येकावर पडत होती. पाटलांचा अतुल आणि मी दोघंच पुढं होतो. म्हणजे आमच्यात धाडसी तो अतुलच. माझ्याबद्दल सांगायलाच नको. तशी मला भीती वाटत नाही, पण मी थोडा घाबरलो इतकंच. मी तसाच उभा होतो की मगाच्या त्या किंकाळीने जागे झालेले आजूबाजूचे घरातले लोक आत आले. ती प्रत्येकाला पाहत होती अगदी रागाने. एखाद्याच्या अंगावर झेप घेऊन नरडीचा घोट घ्यावा असे तिचे हावभाव. प्रत्येकाला पाहत जोरजोरात ती झोके घेऊ लागली. प्रांजल म्हणून तिच्या बाबाने तिला हाक दिली. तसे झटकन तिनं पायांची हालचाल बंद करून मान खाली घालून बसून राहिली. पूर्ण मिनिटभर सर्वत्र एकदम शांतता होती आणि अचानक ती जोरात किंचाळली. पण तो आवाज वेगळाच होता, अगदी भरडा, जसा कोणी करड्या आवाजाचा आणि दिप्पाड शरीरयष्टीचा पुरुष. त्या आवाजाने प्रत्येकाच्या अंगावर शहारा आला. इतक्यात ती बेशुद्ध होऊन खाली पडली. माझ्या पुढे असलेल्या अतुलने तिला अलगद उचलले आणि बेडवर आणून झोपवले. आम्ही बाहेरच्या हॉलमध्ये बसलो. एव्हाना तिची आई शुद्धीवर आली होती. जोशी काकांनी तिच्या आईकडे पाहिलं. तुला सांगितलं होतं ना, पोरीला नदीकाठची बाधा झालीये, काका थोडं रागातच म्हणाले. पण यांचा असल्या गोष्टीवर विश्वास नाही, मी तरी काय करू? प्रांजलची आई खाली बसत डोकं भिंतीला टेकत रडू लागली. तसा काकांनी आपला मोर्चा तिच्या बाबांकडे वळवला. काय रे, तुला सांगितलेलं समजत नाही? तुझ्या बापानं कधी आजवर माझा शब्द ओलांडला नाही आणि तू? रमेश मात्र मान खाली घालून भिंतीला तक्क्या देऊन निमूटपणे ती ऐकत होता. तसे काका पुढे म्हणाले, 8 वर्षांपूर्वीच सांगितलेलं, तुझी 7:30 सुरू आहे, गाडी जपून चालव. घेतलास ना पाय मोडून? आता हे पोरीचं असं. एका भरड्या आवाजाने सर्वच स्तब्ध झालो. सर्वांनी बेडवर झोपलेल्या प्रांजलकडे पाहिलं, कारण ती ज्या भरड्या पोरशी आवाजात ओरडली तो तसाच होता. ती तर शांत झोपलेली होती. इतक्यात पुन्हा आवाज घुमला. म्हातारा झालास, पण अजून काही मास उतरला नाही तुझं. त्या आवाजानं तिथला प्रत्येक जण अचंबित झाला. प्रांजलचे वडील रमेश खाली मान घालून बसलेले आणि भयंकर रागाने ते जोशी काकांना बोलत होते. तसा अतुल त्यांच्या अंगावर धावून गेला. काय रे, तुझ्या बापाचं वयाचे असतील ते, त्यांना असं बोलतोस? तशी झटकन रमेशने मान वर केली आणि तिथल्या तिथे प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकला.
लाल रक्ताळलेले डोळे, चेहऱ्यावरच्या क्रूर छटा आणि आवाजातील ती घरघर. रमेश ताडकन उठून उभा राहिला. त्याला पाहून काळजात चर्र झालं. रमेशनं समोरच उभे असलेल्या अतुलची कॉलर पकडून त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. घाबरून अतुलने आपली पूर्ण ताकद एकवटून रमेशला जोराचा धक्का दिला आणि रमेश मागे पडला. अतुलही धडपडत बाजूला झाला, पण काहीच न बोलता तो दरवाजाकडे धावला आणि घर गाठलं. जर मीही तिथून गेलो असतो तर आजवरचा इथल्या लोकांचा माझ्यावरचा विश्वास सत्यात उतरला असता. मी आवंडा गिळून तिथंच थांबलो. काय झालं? रमेश भानावर येत चाचपडत बोलू लागला. तसे काका म्हणाले, हे असंच घरातल्या प्रत्येकात संचारत राहील. अमावस्येच्या आत सांगितलेलं साहित्य तयार करून तो उतारा घरातल्या प्रत्येकाच्या अंगावरून उतरून रात्रीच्या वेळी पिंपळाजवळच्या दगडावर ठेवून यावा लागेल. मगच ते परत त्याच्या जागेवर जाईल, नाहीतर अनर्थ ओढवून घ्याल. पण कोण ठेवणार? माझी ही अवस्था अशी. वडिलांना थोडं चाललं तरी धाप लागते. रमेश हताशपणे म्हणाला. शेजारच्या एखाद्या मित्राला सांग. म्हणत काकांनी नजर आमच्या सर्वांवर फिरवली. मी जरा गर्दीत आडायला झालो. तसा बाजूच्या खिडकीतून आत डोकावणारा सागर ओरडून म्हणाला, संजा, तू लपू नकोस. तुला कोणी नाही सांगत. सगळ्यांना माहिती आहे तू किती धाडशी आहेस ते. त्याचे हे बोलणे ऐकून सर्वजण माझ्यावर खिखी करून हसू लागले. 4 चौघात अपमान केला नालायकाने. खरं तर 4 चौघात अपमान केला याचं काही वाटलं नाही. पण तिथंच जोशी काकांची मुलगी अस्मिता हाताची घडी घालून उभी होती. तिच्या समोरच माझा अपमान केला. त्यात माझ्या दोस्ताने तिच्या समोरच माझा उद्धार केला. मग मी तावातावाने म्हणालो, मी जातो हो काका. तिच्या आईला भितो का काय आपण? अस्मिताने मात्र माझ्याकडे पाहून भुवया उंचावल्या. मीही छाती फुगवून धाडशीपणाचा दिखावा करत स्माईल दिली. तिनं घडी घातलेल्या हाताचा अंगठा मला दिसेल असा उंचावत शुभेच्छा दिल्या. मागच्या आठवड्यात गणपती विसर्जन झालं तसा रमेश आणि काकांनी मला बोलवून घेतलं. उतारा टाकायचा दिवस आणि वेळ ठरली आणि आता हा उतारा घेऊन निघालोय. खरं तर हे सगळं जरा जास्तच विचित्र वाटतंय, पण नाही इलाज. जबाबदारी घेतलीये म्हणजे काम तर करावंच लागणार. दूरवरून गावठी कुत्र्यांचा भुकण्याचा आवाज मात्र मगाचपासून येतोय आणि तो पिंपळही दिसू लागलाय आता. हिरव्यागार पानांनी अगदी गच्च भरलेलं ते भलं मोठं पिंपळाचं झाड. जराशी वाऱ्याची झुळूक येताच पानांची सळसळ उरात धडकी भरवते. काही अंतरावरच पंचगंगा. नदीचं पात्रही पूर्ण भरलेलं आणि ही काळोखी रात्र. त्यात हा निर्जन परिसर. या शांत वातावरणात नदीच्या खळखळणारा आवाज आणि नदीकाठच्या गर्द झाडाझुडपातून रातकिड्यांची किरकिर काळजाचा थरकाप उडवायला पुरेशी होती. किती मोठं आणि भव्य हे पिंपळाचं झाड आहे. खूप दिवसांनी इकडं आलोय. तुम्ही कधी घुबड पाहिले का? पिंपळाच्या झाडावर बसले. जे टॉर्चच्या प्रकाशात त्याची भेदक नजर माझ्यावरच आहे हे लक्षात आलं. पण न बोलता आजूबाजूला न पाहता हे साहित्य त्या ठिकाणी ठेवायचं आहे. खरं तर अजूनही वाटते की कोणीतरी आजूबाजूला आहे. जाऊ देत. ही टोपली समोर पकडून धरली आणि खाली ठेवण्यासाठी जागा पाहतोय. खाली चिखलाने बरबटलेल्या जमिनीवर पालापाचोळा, झाडाच्या तुटलेल्या फांद्या आणि जनावरांची विष्ठा इतरत्र पसरली आहे. इथे बरेच उतारे ठेवलेले दिसत आहेत. सोबत मधोमध चिरून कुंकू लावलेले हे पिवळे जर्द लिंबू, सुटलेल्या पुड्यांमधून पसरलेले काळे दाणे, रिकाम्या बाटल्या आणि बरंच काही दिसतंय. असो, ही टोपली त्या जागेवरच ठेवतो. डोळे झाकून नमस्कार करतो बाबा, जो कोणी आहे त्याला. झालं एकदाचं. चला आता थेट घरी. पण मागे वळून पाहायचं नाही असंही बजावलंय ना मला. पण 1 मिनिट. मागे पिंपळाच्या झाडावर कसलीशी हालचाल जाणवते. हो, जिथं उतारा ठेवलाय ना तिथंच. जसं की एखादं मांजर नखांचा आधार घेत खरखर करत झाडावरून खाली उतरते. जाऊ दे, मागे पाहायचं नाही, चालत राहायचं. अरे बापरे, हे काय? मटणाची पिशवी आणि हे ठेवायचं लक्षातच नाही. आता काय करू? मागे पाहू की दुरूनच फेकून देऊ? पण मागे जावंच लागणार. पण आता वर पाहायचं नाही, खाली जमिनीकडे पाहतच मागे वळायचं आणि हे ठेवून धावतच थेट घर गाठायचं. खाली पाहतच मागे फिरलोय खरा, पण काळीज मात्र धडधड करते. अरेच्छा,
ही टोपली तर मी आत्ताच ठेवली आहे, पण कुणीतरी रागाने भिरकावून द्यावा तसा त्या टोपलीतला भात विस्कटून टाकलाय सर्वत्र. 1 मिनिटही झाला नाही ठेवून. मग कोणी केलं हे? बापरे, आजूबाजूच्या काळोखात नजर फिरवताना अंगावर काटाच येतोय. कोणीतरी आहे इथं. तीच शक्ती जी प्रांजल आणि तिच्या वडिलांवर हावी झाली होती. मी मागे पाहिलेलं त्या शक्तीला आवडलेलं दिसत नाही. म्हणजे कोणीतरी आहे आसपास. बापरे, खूपच भीती वाटते. लवकर हे मटण ठेवून इथून बाहेर पडतो. तो दगड कुठे गेला? मटण आणि बाटली दोन्ही ठेवलं. झालं एकदाचं. आता झटकन निघूया. पण हे काटेरी झाड, मगाशी येताना शर्ट अडकला यामध्ये आणि शेवटी शर्ट फाटलाच. पण माझ्या मागे कोणीतरी उभे आहे का? मला त्याच्या श्वासाची घरघरही जाणवते. मी स्वतःला सावरत चालण्याचा वेग वाढवलाय. पण परतीच्या या वाटेवर आता मी एकटा नाही हे नक्की. बापरे, आता धावत सुटायला हवं, नाहीतर. पण धावतोय कसला? चिखलाने बरबटलेल्या वाटेवर पाय घसरू लागले आहेत. पळता पळता मी धप्पकन पडलो. माझं सगळं अंग चिखलानं माखलं आणि न राहून नजर मागे गेलीच. बापरे, मागे त्या वाटेवर अगदी मधोमध कोणीतरी उभं आहे. एका सावलीसारखं. ती काळी कुट्ट पुरुषी आकृती, धिप्पाड. या भयान काळोखात माझ्यावर रोखलेले त्याचे लालसर डोळे तेवढे चमकत होते. ते कोणतीच हालचाल न करता माझ्याकडे सरकतंय असं वाटू लागलं. बापरे, पळा इथून, नाहीतरी मेलो आता मी. पळता पळता मला खूप धाप लागली होती, पण मी पळायचं थांबवलं नाही. पुन्हा मागे पाहिलं तर ते मागे दिसत नव्हतं. म्हणजे ते त्याच्या जागेवर गेलं असणार. बरं झालं, मुख्य रस्ता आलाय. माझं अंग खूप जड वाटतंय. पाठीवर ओझं घेऊन धावतोय की काय असं वाटतंय. आलं एकदाचं घर जवळ. वाचलो देवा, उपकार तुझे. बरं झालं जोशी काका आणि रमेश बाहेरच आहेत. काका, काका असे 2-3 वेळा म्हणत मी त्यांच्या जवळ गेलो. अरे संजू, हळू पडशील. ठेवलास का नीट? हो काका, ठेवलं. असे म्हणून काका मला सावरायला पुढे आले आणि म्हणाले, तुझं अंग भासतंय रे संजू, आणि तुझे डोळे. शेवटी मागे पाहिलंस ना? घात करून घेतला स्वतःचा. रमेश, आता याचा उतारा कोण टाकणार?